आपल्याकडे एक म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा ही तंतोतंत मांडावट उभाठाला लागू पडते. खरं म्हणजे त्यांच्याच काळामध्ये 2020 मध्ये हा विषय या ठिकाणी आला. विषय त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनीच त्याच्यावर समिती नेमली. समितीमध्ये डॉक्टर माशेलकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर 18 सदस्यांच्या समितीने या ठिकाणी निर्णय केला. आपला अहवाल जो आहे तो उद्धवजींना सोपवला. त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी कॅबिनेटमध्ये तो आणला. कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली. त्यानंतर पुन्हा पुढच्या मिटिंगला म्हणजे मिनिट्स मंजूर करण्यासाठी आला, त्यालाही मंजुरी त्यांनी दिली आणि या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या सह्या आहेत. हा जो घटनाक्रम मी सांगितला त्या सगळ्या याच्यावर हा एक कागदोपत्री आहे, त्यांनी सह्या केलेल्या आहेत आणि त्यावेळेला त्यांनी कधी वाचलं नाही, त्यांनी बघितलं नाही का बघून त्यांना तेच करायचं होतं. त्यावेळेला हिंदी सक्तीची त्यांनी केली. मान्य उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीची त्यांनी केली आणि त्यानंतर आता ते मोर्चे काढतायत. मला वाटतं फक्त राजकारण महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना फक्त आता कुठे बेस राहिलेला नाही, त्यांचा कुठे एक मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून हा त्यांचा उपक्रम या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी कागदोपत्री आम्हाला सांगावं, आम्हाला दाखवावं. मी सगळे कागदपत्र काढून आणलेले आहेत.